गुड मॉर्निंग फ्रॉम मुंबई. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे चाललो आहे. हा गाईज, आम्ही चाललो आहे गावी घॉगरला. आज सॅटर्डे आहे त्यामुळे हाफ डेने मी ऑफिसमधून निघणार आहे. सोबत माझा भाऊ आहे, काकांचा मुलगा. त्याला पिकअप करून आम्ही नंतर गावाच्या दिशेने निघणार आहोत. उन्हाचा खूप तडका आहे आणि या उन्हातून गावी जायला तर वाटच लागेल. म्हणून आम्ही असं प्लॅन केलंय की आज आम्ही संध्याकाळी म्हणजे थोडं ऊन कमी झाल्यानंतर निघणार आहोत. म्हणजे माझं ऑफिस पण ऑफिसमध्ये थोडं इम्पॉर्टंट काम आहे. सो आम्ही 4 वाजता निघायचं ठरवलं. ऍक्च्युली आधीला जायचं होतं सकाळी. आज आधी म्हणजे माझा भाऊ, माझ्या काकांचा मुलगा, आम्ही सोबतच चाललोय. तो त्याला आज सकाळीच निघायचं होतं म्हणजे पहाटे 4-3 वाजता. बट मला ऑफिसमध्ये थोडं इम्पॉर्टंट काम असल्यामुळे आम्ही 4 वाजता निघायचं ठरवलं. ऍक्च्युली गावी जाताना मला सगळ्यात जास्त जे राईड करायला आवडते ते म्हणजे रात्रीचं. रात्री रस्ते शांत असतात, प्लस ऊन नसतं, थोडं हवामान, थोडं वातावरण पण थंड असतं. सो नाईट इज द बेस्ट फॉर राईड असं मला वाटतं. कधी कधी फक्त आपल्या बाईकला प्रॉपर हेडलाईट असणं नेसेसरी आहे. बाकी तर काय विषय नाही. बाकी नाईटचं राईड करणं वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल थिंग इन. कसं एक्सप्लेन करू मी तुम्हाला. ऍक्च्युली गावामध्ये खूप कार्यक्रम होते, बट ऑफिसच्या सुट्ट्या नव्हत्या, सो जायला जमलं नाही. कार्यक्रम, लग्न, पालखी सुद्धा आमच्या इथे लेट येते, सो जायला काही जमलं नाही. आज सॅटर्डे, उद्या संडे आणि परवा एक सुट्टी घेऊन चषकाला जायचं ठरवलंय. आणि दरवर्षी चषकसाठी जातो. चषक म्हणजे एक प्रीमियर लीग आहे आमच्या गावाची असते. सगळे प्लेयर्स वेगवेगळ्या टीममधून खेळत असतात. ऍक्च्युली माझी एक टीम आहे, मी स्वतः संघ मालक आहे. तो दरवर्षी मी जातो, ह्या वर्षी सुद्धा जातोय. आणि बाकी गावची मजा तर तुम्हाला माहितच आहे. गावाबद्दल गावाबद्दल जेवढं काही सांगेल तेवढं कमीच आहे. आज तर ऑफिसला जायचा सुद्धा मूड नव्हता. असं वाटत होतं सकाळीच निघायचं, बट काय करणार, काही काम करावं तर लागणार. सेटअप नवीन असल्यामुळे मे बी आवाजाचा थोडा इश्यू होत असेल. थोडं समजून घ्या. नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण आवाजावर नेक्स्ट ब्लॉग मध्ये ज्या काही चुका असतील छोट्या मोठ्या, त्या आपण सुधारायचा प्रयत्न करू. मित्रांनो, मी रोज या टायमाला निघतो ऑलमोस्ट. म्हणजे आज थोडं लेट झालंय 10-15 मिनिटं, बट एवढं ऊन फील होतं गेलं आज. असं फील होतं की थोडं जास्त ऊन आहे. चल ना बाबा, आज असं थोडं जास्त ऊन फील होतंय. आय डोंट नो व्हॉट द रिझन. ऍक्च्युली गावाच्या काही 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 ठिकाणी पाऊस सुद्धा पडलाय, तर मे बी त्यामुळेच गरमी थोडी जास्त वाढली असेल असं वाटतंय.
इकडे आपल्याला ऑलमोस्ट 5 मिनिटामध्ये इथून 5 मिनिटामध्ये आपण ऑफिसला पोहोचतोय. ऑफिसला पोहोचल्यानंतर आपण लवकर काम करून लवकर निघायचा ट्राय करू. बघूया, लेट सी किती वाजता आपण ऑफिसमधून निघतोय. दहिसर मीरा रोडच्या टोल नाक्यावर आपण पोहोचतोय आता. कुठून 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 इकडून 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 काय पडलेलं पैसे पडलेलं वाटतं. आपण सिग्नल पाळतो, किती बनवून असू दे आपण सिग्नल तोडत नाही. मला तर असं वाटतं की जिथे जिथे उन्हातून जास्त गरमी मध्ये जिकडे जास्त उन्हामध्ये सिग्नल आहेत तिकडे गव्हर्नमेंटने काहीतरी केलं. अरे रस्ते करून पहिले काय बोलतोय तू, सोड. गव्हर्नमेंट तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आहेत, तुम्ही फक्त पैसे खावा बस. नो कमेंट्स, नो कमेंट्स, नो कमेंट्स. सो आपण फायनली मीरा रोड मध्ये रीच झालोय. ओ इकडचा रस्ता अजून पण बंद आहे. कशी कामं करतात का माहिती, 15-20 दिवस झाले तो रस्ता बंद आहे. हे आहे आपल्या महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टर लोकांचं काम, असं ओपन करून ठेवलंय सगळं. काय बोलणार, काय बोलणार. चेक चेक चेक, माईक चेक चेक. फायनली ऑफिसमध्ये काम करून फायनली ऑफिसमधून निघालोय मी. तर टाइम झालाय 3:44. आधीला मी कॉल केला होता, तो रेडी झालाय आणि आता आपण त्याच्या घरी जाऊन त्याला पिकअप करणार. त्याला पहिलं पिकअप करणार आणि तिथून माझ्या घरी जाऊन थोडी बॅग पॅकिंग मला करायची आहे ॲज युजल. ब्लॉगिंग करते हो? हाँ, यूट्यूब पे इंस्टा पे यूट्यूब चैनल चैनल का नाम है वी आर स्टोरीज. चलो हो गया. फायनली फायनली काय सारखं पेट्रोल फ्युलिंग करून झालंय. चलो आलाय आधी सोबत स्नोवीला पण घेऊन आलाय. कसं घेऊ? घरी जाऊन बघू. और काय, अरे बघू आपण तिकडे घरी जाऊन बघू. तिकडे बांधूया, माझी पण आहे ना, मग एकदाच बघू आपण कसं ऍडजस्ट करायचं. हा एवढीच असं तिकडे घरी. हम्म, आता अशी त्या हातात. आता पुढे अशी हातात ठेवू. हा ती हातात घे आणि ही खांद्याला लाव. हा, ती खांद्याला लाव. उलट ती वजन आहे, ती उलट हे होईल. ती खांद्याला लाव, ही पुढे घेतो. हे डोळे दिसतात तिचे. जा तू यांच्यासोबत पार्सल पुढे बघ. असे आम्ही बाहेरच खाणार आहे. डायरेक्ट झोपायलाच जाऊ आता. मला काय आता हे लोक बँड्राला जाणार. बॅग नाही आणली त्यांनी. बॅग नाही आणली. नाही तिकडूनच जायला लागेल ना, मग म्हणूनच तिकडूनच. तुझी बॅग जरा टाईट करायला लागेल, पुढे जाऊन करूया. टाईट करू. हा कर, जमते का.
हा झाली. इकडचं कर. हा तर आधीला पिक करून निघालोय आता. अजून आम्ही घरातून निघालो पण नाही आणि ट्रॅफिक चालू झालं आताच. ऊन प्लस ट्रॅफिक, बॅड कॉम्बिनेशन. तर मित्रांनो, अजून आम्ही माझ्या घरातून निघालो पण नाहीत आणि ट्रॅफिक एवढं बेकार झालंय की असं वाटतं की सगळेजण आजच गावी चाललेत. खूप बेकार ट्रॅफिक आहे. संध्याकाळचा टाइम पण नाही झालाय तरी पण खूप बेकार ट्रॅफिक आहे यार. ट्रॅफिक. परत एकदा आपण घरी पोहोचलोय. बॅग पॅक करून आता लगेच निघायचं. फायनली सगळी पॅकिंग वगैरे झाले आणि निघतोय आता आम्ही गावी जाण्यासाठी. तर फायनली गाईज आम्ही निघालोय. टाइम झालाय 6:14. पोहोचायला बघूया आता आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय घरी. तर BKC लिंक रोड वरून आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे कनेक्ट केला होता आणि एक्सप्रेस हायवे वरून हा आपण राईट टर्न घेतोय टुवर्ड्स मानसूर. तिकडे खूप चांगलं सनसेट होत आहे. तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला दिसणार तुला नाही बट हा व्ह्यू एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. टोल नाका. मित्रांनो, मुंबई गोवा हायवेचा राईट टर्न घेतलाय. मुंबई गोवा हायवेमध्ये आता लागलोय आपण. ॲक्च्युली आम्ही इथे आता थांबलेलो थोडं. आता आम्ही आहोत कर्नाळामध्ये. हे विनू बाबा आहे ना. विनू बाबा आजच गाडी जाणार ना. पाणी साठलं इकडे. प्लीज फक्त पुढे पाऊस नको आहे. आम्हाला उद्या खेळायचं आहे आणि आमचं ग्राउंड असं आहे की तिकडे पाऊस पडला ना तर लगेच पाणी म्हणजे चिखल होऊ शकतो असं आमचं ग्राउंड आहे. सो पाऊस प्लीज 2 दिवस नको पडूस. 2 दिवसानंतर किती पडायचं तेवढं पड. आता काहीच वेळात आम्ही इंदापूरला पोहोचणार आहोत
ऍक्च्युली आम्हाला जेवण करायचंय, सो इंदापूर नाहीतर माणगाव मध्येच आम्ही जेवण करण्यासाठी थांबू. वेदर तर आता खूप मस्त वाटतंय, म्हणजे हवेमध्ये गारवा पसरलाय आणि एकदम असं ऑसम फील होतं. ऑसम. जी मुंबईमध्ये गरमी होती ती पूर्ण गायब झाली आणि थंडावा महसूस होतो. समोरून झाडं येतात त्यामुळे विजिबिलिटी थोडीशी कमी होते. सो दॅट्स वाय फील आपण जास्त नाही काढू शकत. 70-60 याच्या मध्येच आपण असं प्ले रूमला घालू शकतोय. तर मित्रांनो, कोकणात येणं खूप सोपं आहे, पण कोकणातून परत जाणं खूप अवघड, आणि हे फक्त कोकणी माणसं समजू शकतात. इंदापूरला पोहोचलोय आम्ही. इंदापूरला पोहोचलोय आणि पोहोचल्या ट्रॅफिकची सुरुवात. ट्रॅफिक ट्रॅफिक बाईकला जायला रस्ता द्या रे भावांनो. चिखल आहे, जास्त बाहेर काढायला नको. चिखल आहे. फक्त बाईक निघू दे बाजूने बस. ऍक्च्युली आम्हाला इथे एका हॉटेलमध्ये थांबायचंय. हॉटेल त्या साईडला आहे आणि लगेच दिसण्यात येत नाही ते हॉटेल. सो मे बी हॉटेल मिस होण्याची शक्यता आहेत. ऍक्च्युली हे ट्रॅफिक बाईकने लगेच कव्हर होते. ट्रॅफिक सारखे वाटत नाही, बट जे कार मधून येतात, जे बस मधून येतात, त्यांच्यासाठी खूप हेक्टिक ट्रॅफिक ही मानली जाते. आणि सिंगर रोड असल्यामुळे हा रोड मोठा करा यार. इकडे वाहतूक कोंडी. सोडत नाही ना. हा, सिंगर रोड असल्यामुळे इकडे वाहतूक कोंडी जास्त होते. हो, ऍडव्हेंचर एअर रोड खूप मक्कल सारखे आहे, बट छोटा असल्यामुळे ट्रॅफिक जरा जास्त होते.
टाइम झालाय 10:47 खूप लेट झालं. इथे खायला जरा जास्तच टाइम घेतला आम्ही आणि खाल्ल्यानंतर आता झोपेसारखं फील होतंय. हो, खूप जास्तच खाल्लं, एवढं नाही खायला हवं होतं. सगळं घेतलं ना, चोरी झाली दिली सगळं घेतलं ना. या ब्रो. हाच सीन असतो जेव्हा आपण ग्रुपने असतो किंवा आपल्या सोबत कोणतरी दुसरं पिलियन मध्ये असतं, तेव्हा आपण टाइमपास खूप करतो. सो सेम टाइमपास आमचा आज तसा झाला. आम्ही थांबलेलो फक्त 15 मिनिटासाठी, पण ऑलमोस्ट 40 मिनिट्स, 40 मिनिटच्या आसपास आमच्या तिकडे टाइम स्पेंड झाला. महाडचा ब्रिज, पोलादपूर. हा? करतील तोपर्यंत पुढचा करतील तोपर्यंत. अरे हा मे महिनाच आहे, नंतर कधी करणार? डांबर कधी टाकणार आहे? खेड मध्ये आलो होतो. आता आपण परशुराम घाटामध्ये आहोत. परशुराम घाटापासून आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी 50 मिनिटचं अंतर आहे. जर प्रॉपर चालू असं 50 मिनिटचं अंतर आहे. रात्रीचे 1:15 वाजलेत. ऍक्च्युली आम्ही मध्ये खूप ब्रेक घेतले, तो लेट झाला. जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी एवढे ब्रेक नाही घेत. तेव्हा 5-6 तासामध्ये मॅक्झिमम 6 तासामध्ये कव्हर होतो आपला रस्ता. बट आज जेवायला पण खूप वेळ थांबलो, प्लस मध्ये मध्ये ब्रेक पण खूप घेतले. ऍक्च्युली पेलियन असेल तर पेलियनची थोडी बमला प्रॉब्लेम होतात, म्हणून थोडं थांबत थांबत जावं लागतं. सो फायनली मित्रांनो, आपण आपल्या गावामध्ये प्रवेश केलाय. इथून आपलं गाव चालू होतं. पहिल्यांदा आपल्याला लागेल सुंदरताई बाजारपेठ, आणि बाजारपेठेच्या नंतर पुढे आपलं गाव. चाळीसच्या फाट्यावर पोहोचलोय. आपल्या क्रिकेटचा बोर्ड बघूया आपण. हा बघा, सर्व मान्यवर खेळाडू आणि क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. नमस्कार. थांब, येतो सोडायला.